हॅलो एव्हरीवन, कशा आहात? सगळे मजेत आहात ना? व्लॉग सुरू होण्याआधी सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे. चला तर मग आजचा व्लॉग चालू करूयात. हाय, मी विभा. मी गुजरातमध्ये राहते. मी आणि माझा नवरा दोघेही इथे राहतो. या चॅनलवर तुम्हाला माझ्या डेली लाईफचे व्लॉग, कुकिंग, ट्रॅव्हल, फूड आणि नवीन एक्सपिरियन्स पाहायला मिळतील. जर तुम्हाला असे सिंपल आणि रिअल लाईफ व्लॉग्स आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्कीच बघा. जीवनात थोडे चढ उतार होतच राहतात ना. असू देत, रोजचं मळं त्याला कोण रडं. ओके. आज सकाळी मी नाश्त्यासाठी गोड सेवैया बनवल्या होत्या आणि दुपारच्या जेवणासाठी छान असा पुलाव बनवला होता. घरच्यांसाठी साधं आणि ताजं घरगुती जेवण बनवण्यातच खरी मजा आहे ना. आज सकाळी मी गोड शेवया बनवल्या होत्या. त्यामागचं खास कारण म्हणजे माझा आज एक व्हिडिओ 10,000 व्ह्यूजपर्यंत पोहोचला. आज तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे. मी शेवटी कंपनीची नोकरी सोडलीच. हा निर्णय सोपा नव्हता. बरेच नातेवाईक, मित्र आणि घरचे अजूनही म्हणतात की नोकरीच कर, पण मी माझ्या मनाचं ऐकलं. आता मी हळूहळू माझ्या क्लाउड किचनची सुरुवात करत आहे. सुरुवात छोटी आहे, पण स्वप्न खूप मोठी आहेत. या प्रवासात यश मिळेल की नाही हे मला नाही माहिती, पण प्रयत्न मात्र मनापासूनच करणार आहे. तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. माझे व्लॉग बघत राहा, कारण या चॅनलवर मी माझा हा पूर्ण प्रवास, चांगले दिवस, आव्हान आणि छोटे मोठे यश तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग मी तुम्हाला सांगते पुलाव मी कसा बनवला. पहिल्यांदा कुकरमध्ये तेल घेतलं आणि तेलामध्ये जिरे तडतडू दिले. जिरे तडतडल्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडासा कांदा, टोमॅटो, बटाटा, आधी ढोबळी मिरची आणि अद्रक लसूण पेस्ट आणि मिरच्या थोडासा पेस्ट केलेलं टाकला. आणि मग त्याच्यामध्ये आपला थोडासा रुचिरा मसाला टाकला, एव्हरेस्टचा मसाला टाकला आणि थोडं परतवून घेतलं. आणि परतवून घेत असताना त्याच्यामध्ये मग थोडंसं वाफवून घेतलं. त्याच्यावर मग मी थोडीशी प्लेट ठेवली होती. जो मी मसाला यूज करते तो कोल्हापूरमधून राजेशाही मसाले आहेत, तोच मी यूज करते नेहमी. आणि जो लाल तिखट आहे तो माझी मम्मी बनवून देते, तो यूज करते मी. आणि हे थोडंसं वाफवून घेतल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये चावल टाकले आणि चावल टाकून मग 3 शिट्यामध्ये आपला भात रेडी झाला होता. थँक्यू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करायला नक्की विसरू नका. थँक्यू.